आवरली का तर डबा दे ना भाऊ. नाही चंपा हा चाल ना आवरलं लवकर. आली ना, डब्बा भरतीये तुमचा. हो बर पाण्याची बाटली टाक मस्त पैकी. पाण्याची बाटली पण कपडा ठेवलेली गुंडाळा आहे. आहे त्याला. हा हे बघा, कपडा गुंडाळा आहे ना. पाण्याची बाटली पण ती ठेवली आहे. दिली मिल्टनची दिली डायरेक्ट पटकी. मिल्टनची पण दिलेली आहे. तुम्हाला कांदा लागतो तो पण दिलेला आहे. आणि आज मस्त लोणचं पण आज लई खुश होत दिसते तुमच्या आवडीचं. हा आज खरंच मी खूप खुश जाम आहे. खुश आहे ना. हा तुम्ही नाहीये का? नाही तसं मी पण आहे. पण कसं आहे माहिती आहे का ते मला थोडस रात्री झोप बी नाही आली. का बरं? मला अशी झोप नाही आली ना. ते डोक्यासारखं त्याचे विचार चालू आता. यायला आपण हे केलं हे चुकीचं तुम्ही झालं केलं आता ते सारखं गिरवत राहणार ना तर सारखं डोक्यामध्ये तेच येणार तुमच्या. नाही पण रात्री आलं बरं का. आता थोडं कामावरती गेलो विसरू शकतो मी. पण रात्री मला आहे ना ते आपा बोलले शब्द आठवायचा की बुवा जे आपण स्वप्न होते त्या स्वप्नाला सुरुंग लावल्यासारखी गंमत झाली. बस म्हणजे बायको जवळ तरी तुम्हाला तुमच्या भावाचीच आठवण आली नाही का? तुझं काही नाही आहे तू जवळ तर आहे त्याचा काही विषय नाही आहे. मग पण कसं आहे माहिती का काही गोष्टी ज्या बरोबर राहते बरोबरच राहतात. एखादी गोष्टी कधी कधी निर्णय कधी कधी चुकीचे होऊन जातात. पण एवढं डोकं चालवायची गरज काय? आता जे चाललंय ते छान चाललंय. मी खुश आहे आणि तुमची बायको खुश आहे तर तुम्ही खुश नाही का? हो नाही मी पण खुश आहे. मी पण खुश आहे काही प्रॉब्लेम नाही. एकदम मी खुश आहे हा त्याचा काही विषय नाही. पण मग आता मला एक सांग हम्म, हे शेतीचं काम आहे. हम्म. आता जोपर्यंत एकत्र होतो तोपर्यंत ते करायचे. आता तू कसं काय मॅनेज करणार? तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मी आता दोन कामगारांना मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग ते आले की मी सगळे कामं त्यांच्याकडून मस्त फर्स्ट क्लास करून घेणार. अरे मजुराच्या भरोश्यावरती काही खरं नाही. त्यांना त्यांची रोजशी मतलब राहतो. ते आले रोज घेणार जाणार. पण त्याच्यामध्ये पीक काय करायचं कसं नांगरायचं केव्हा कधी करायचं का वखरायचं केव्हा या गोष्टी जमल्या पाहिजे. ट्रॅक्टरवाल्याला पैसे जातील सगळ्या गोष्टी. तुम्ही मला काही वेडं समजता का? नाही तू वेडा नाही. पण तुझं आता लहानपण शहरात गेलंय. ठीक आहे ना. मग मी समजून घेईल. मी सगळं काम त्यांच्याकडून करून घेईल. कुठे नफा कुठे तोटा कामं कशी घ्यायची रोजगार कसं द्यायचं मी सगळं करेन. हो तुम्ही जा. ऐक ना जर अडचण आली ना हा तर तू बिंदास आप्पाला विचारीत जा. कारण आप्पा आहे ना आपल्याला व्यवस्थित सल्ला देईल. विचारीत जा बरं का. बघू. हा विचारीत जा काही पण वाटलं नाही विचारत जा. आणि सुट्टी दिवशी कसं आहे माहिती का सुट्टी दिवशी मी घेतो झोप. कारण मला मला जमत नाही का तुमच्या भावाशिवाय? हा जमत नाही तुम्हाला त्यांच्याशिवाय? त्याचं नाव काढलं का तुला नुसते ना तुझं काय म्हणतात डोकंच त्यांना फिरून आपली जातं. आठवण तरी येत असेल का मला सांगा पाहू. हा माहिती आठवणीचं नाही सांगता येत. पण कसं आहे स्वभाव चांगला आहे त्याचावाला जीव आहे त्याचावाला माझ्यामध्ये माझा जीव आहे त्याच्यामध्ये. समजलं मला किती जीव. दुसरं काही नाही. म्हणून तेवढे ताडतड त्या दिवशी बोलत होते नाही का? आता तो बोलणार होता. आपण जर म्हणलं आता मी तुझं ऐकून त्याची असं बोललो त्याला काही काही शब्द राहू दे आता माझं तोंड नका उघडू. त्या दिवशी मी बघितलं तुम्ही मलाच वाईट केलेलं आहे समजलं ना. त्यामुळे तुमचा वाईट होण्याचा प्रश्न येतच नाही कुठे. सगळं माझ्या माथी खा. नाही खरं माझं खरं ना मत नव्हतं. तुझंच मत होतं. माझं अजूनही मत नाही. मी तर म्हणतो अजूनही जर तुझी इच्छा असेल ना तर अजून पण आपण एकत्र होऊ शकतो. बस हं? इथून हात जोडले. बस मी करेन म्हंटल ना. बरं बाबा कर. तुला आहे हिंमत नोकरी बघा ना. ना. मी बघतो नोकरीचं. हा मी सगळं करेन. मला सगळं माहिती आहे. आणि कामगार आहेत ते इथलेच आहेत ना म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असणार. शिकून घेईन मी. ते विषय आहे पण कसं राहतं माहिती आहे का काही गोष्टी आपल्या डोक्यानं करायच्या तुम्ही राहतात. काय शहरातल्या मुलींना काय बावळट समजता का? नाही बावळाचा विषय नाहीये. नाही, नाही, मी बावळटच आहे. मूर्ख आहे मी. मला काहीच येत नाही. मला बुद्धीच दिली नाहीये देवाने. नाही आता वाटायला लागलं बरं का. आता तसं वाटत राहिलं. गप्पा बसा. मला उगाच आता मी तसं वाटायला. मजाकच्या मूड मध्ये नाहीये बिलकुल. हा का नाही पण तुझं असं बोलते नाही मी मूर्ख आहे मी अशी आहे तेव्हा खरोखर वाटतं मला. तुम्हाला तर निघायचं की नाही? निघायचं की नाही तुम्हाला? मी करेन सगळं. हो ठीक आहे? आणि संध्याकाळी लवकर या. आणि येताना की नाही गुलाबजामुन घेऊन या. खूप दिवस मी गोड नाही खाल्लेले. हा खाऊशी झाले का? खाऊशी नाही झालेले मला आज हवे बस. हो का हा मी आज खूप खुश आहे. आणि आज चांगला दिवस पण आहे. मस्त आज नॉनव्हेज करते. डायरेक्ट 1 किलो गुलाबजाम आणतो मस्त खात्रा पोटभर टेन्शनच नाही. आता खात राहा आणि नंतर मला टोमणे मारत राहा. काय कसलं टोमणे नाही ना टोमणे नाही मारणार. हेच माझी इच्छा नव्हती. माझी इच्छा नव्हती बस. ते झालं ते झालं आता काही नाही. आपण आनंदात राहायचं फक्त आता. आपण हे डोक्यात ठेवायचं. आता कसं म्हटलं एकदम माझ्या मनातलं म्हणतात बघा. ऐक ना आता पोर बी होऊ शकतो झटपट. जा ना. पोर नंतर बघू जा. बाई कसे झोपले एवढे बिनगर. मस्त झोपले. उठू का? मला कुठं करमत. ओ उठा. काय मस्त झोप चालली. काय करायचं आता झोपायचं घ्यायचे दिवस आता मोकळं झालो मी. पिंडातून मोकळा झालो.
ते तर आहेच. वावर घेऊन टाकलं, ट्रॅक्टर आला, आता काही टेन्शन राहिलं का आपल्याला? तुम्हाला खरं सांगू का, मला असं वाटतच नव्हतं हो, की आपलं म्हणजे एवढं वावर पण होईल आणि ट्रॅक्टर पण होईल, पण देवानं सगळं काय व्यवस्थित केलं. अरे कांदे ओपले ना, कांदे हां जवळजवळ 4.5 लाख रुपये आले कांद्याचे. लागत 90,000 आले. हां 90,000 तीच आली. आणि ती आपली एवढी केली का ती 12 लाखाची, हो ना, हो ना. ते डबल 24 लाख झाले आता. तुम्हाला सांगू का, तुम्ही जे कामं करताना म्हणजे तुमचं डोकं चालवायची पद्धतच लय वेगळी आहे. तिच्यावर तर मी एवढी खुश आहे ना, खरं सांगू का, खरंच तक करायची नाही, सगळं काही. मजात राहायचं, मजात खायचं, हसत जगायचं, हसत मारायचं. हा, माणसाला तक नाही करायची. तक केली ना ती काय कामच राहत नाही. उलट आता सुखी जीवन झाली, नो टेन्शन. पहिले लई टेन्शन मला, हे पाय ते पाय हे पाय. आता काही नाही, आता भक्ती काय करायचं, माल टाल झाले का मी आता महिनाभर आहे ना जत्राला जाणार डायरेक्ट वारीला. आई मला पण यायचंय वारीला. पाय जगशील का तू? जगशिंग का? हा, पाय जगशील वारीला तू? हो, जवळच चालल्या ऊन पाहिजे. किती ऊन, उटीची वारी त्रिमुखेश्वरची आता उन्हाची. सोपं नाही, फोड येत्या फोड पायाला. तर मी आज पन्ने केलाय, चप्पल सुद्धा घालायची नाही, तसंच जायचं वारीला. अहो मान्य आहे, देवान सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, पण मग ते काहीतरी असं जीवाली जाऊ तिला असं बी नाही वागलं पाहिजे. नाही काय नाही, देव सगळं तारून नेतो. माझी पण इच्छा होती हो यायची. हं? ऐका ना, मला जेजुरीला जायचंय. कधी जायचं आपण? काय तर आता सगळे काम झाले, सगळं नेऊन नेटकं चाललोय. जाऊ जेजुरीला घेऊन चालला तुम्ही? सोमतीला जाऊ, सोमतीला नक्की. जाऊच. आपली घरची गाडी, आपल्याला कुठं बाडीची गाडी पाहिजे. पण तुमचा टाइम महत्वाचा आहे ना. तुम्ही काय कुठे नाही, विजिट, कुठं म्हणजे तुमच्या मागे एवढे काम असता, इकून तिकडं आणि तिकून इकडं. देवा का आता टाइम काढू आपण. तेच म्हटलं. मग अजून देवा का आता टाइम काढू, जाऊ आपण. जेजुरीची म्हणली ना, बाबा जेजुरीला जाताना अगदी तुळजापूरला जाऊ. तुम्हाला सांगू का, जेजुरीचं मी का बरं म्हणतेय, मी नाही ना ते वावराचं म्हटलं, दिव्या आई पहिले ही वावराचं होऊ दे म्हटलं. खंडवा दिव्या आईने आईचं स्वांग म्हणजे. अहो तुळजापूरची भवानी. बाय जाताना कुठून जायचं, तुळजापूर, पंढरपूर, हा. शिखर शिंगणापूर, पहिले आपण मग जेजुरी, हा, भवानीला जाऊ ना. काळू आई करून घरी यायचं. मी तुम्हाला तेच म्हणते ना, हा, पहिले इच्छा होती आणि तेवढी इच्छा पूर्ण करा. तेवढी इच्छा पूर्ण झाली ना की सगळं जिंकली मी. अरे करू कारण की लागलं तर तिने कावळाला एखादा बोकडे कापू आपण बस. नाही, हा पाहू पुढच्या पुढं. नाही तो नवस तोंडातून शब्द नाही काढायचे. नाही काही नाही हाय काय आपला काय पैसे नाही का काय. चाल वर्ष चाल एक लक्झरी गॅस सर. बस झालं आता. हाय ते आता अरे जाऊ दे रे, पैसे- सूट हे घ्या ते घ्या हे घ्या अरे ते घ्या. पैसे तू काय करते, आहे 60-65 लाखाला लक्झरी द्यायची शिल परत. जाऊ दे, आपल्या गावातल्या लोकांची तरी सेवा करू आपण जत्रा खेत्रायला. शेवेसाठी घेता का? हा, सेवा. आपलं काही लांब बाडायला नाही जायचं. आपलं कोणत्या लग्नाचं वराड, कुठं काय असं, कुठं जत्रा खेत्रा नाही तर मग आपल्याला विंडा लागतच आहे, लक्झरी घेऊन टाकू टाकली. चालत. तुम्ही पुढं, मी तुमच्या मागं. नाही खरंच राहायचं काय. देवाना बाय जिकडे देव खातो त्याला देव देतो, ते तर आहे. खातो त्याला देव देतो. तुम्हाला सांगू का, मला एका गोष्टीचं टेन्शन आलं होतं. म्हणलं आपण तर एवढे वावरासाठी पैसे घेऊन घेतले बाबाकडून, देणं होतात नाही देणं होत, पण तुम्ही नाही तिथं महिला इज्जत राखली. नाही झालं वावराचं फिटलं, वावराचं काय राहिले. तेच ना, तिथं लई इज्जत राखली तुम्ही. आणि चालवस ना डायरेक्ट तेवढं केळं नाही तर दाराका लावून टाकू, वावर तशी नाही ती. मग हां बरं, दाराका लावलं तर कशी बी एखाद्या कुटीचे दाराक होऊन जाते. कुठं जमीन अंगूर पडणार आहे. नाही पडत. हं? तुमचं डोकं म्हणजे डोकंच आहे पण हा. हा बरोबर डोकं लावता तुम्ही. अगं आज काय तुला 5 पोरं वाहून दे तर त्याला जमीन काही पडून जाणार नाही मी. ए बस झाले लेकरं गिकर, काय म्हातारी असतात लेकरच काढत बसायचं का? हा उठसूट लेकरं जेवढं म्हणजे कमवलं की लगेच लेकरू काढायचं, कमवलं की लगेच लेकरू काढायचं. काय फायदा आहे ते कमाईचा? ए पोरं काढायची हाऊस हा. तू जास्ती, तुला मला नाही. हा मला हाऊस आहे हा. म्हणे. हा एवढं चुकते मग की मला ते ऑपरेशन करायची भीती वाटते. हं? एक काही दिवस मी वरच्या माळ्यामध्ये झोपलो, हा तो कितीकडे भांड्या पडले, किती ती भांड्या घरी राहू पडले. द्या, ते वरच्या मळ्यामध्ये एखादं घर बांधा तुम्हाला, तुम्ही तिथं झोपा जा आता आणि मी इथं तुझं म्हणते मला एकटीला करमत नाही, एकटीला झोप येत नाही, मोठं घर दडपत नाही. या घरी हा माझा चूक माझी काही. या पोर आहे का तर मी मत वरच्या माळ्यामध्ये पळतो,
तू म्हणते नाही मला झोपच येत नाही, मला झोपच येत नाही. आलं परत घरी घरी आलं का मग माणूस काय तरी आता काय पुढचं सांगायचं नाही, आता बंदच करून बोलूच टाकायचं. नका, बोलूच नका. हा पुढचं बोलायचं बंद काय करून बोलूच नका. जाऊ द्या, चला ते दूध गरम करायला ठेवलं तुम्ही, जाईन बस बस बरं. ते महाजर गेलं घरामध्ये वय ते महाजर नाही सांड वय वय बया. शिर अगं शिर का तू आरामदार सगळा की लय डोकं खाती गाडी कमळी आली का आय 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 बाबा 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 काय करावं रिकामा घरी आलो. तिकडे जीव दिला असतं ते परवडलं असतं. ही झोपली निसूर झोपली हिला काय. हो नो काय आपण पाप केला असेल भाऊ. जीवच द्यावा लागला आता काय पर्यायच नाही. चंपा काय ग एवढी काय घाबरली. घाबरले ना मी. का बरं घाबरली तू. आत्ताच कुठे डोळा लागला होता, त्याच्यामध्ये लाईट पण गेली, नुसते घामाघूम झाले होते. अरे देवा, थकले आज मी काम करू. काय तुम्ही काय आज अचानक आलात. काय सांगू तुला आता कोणत्या तोंडाने सांगू. तोंडानेच सांगा. पण झालं काय एवढं काय तुला टेन्शन. चेहरा बघून काही वाटत नाही काय. हं? ताप आलाय फाना फाना ताप आलाय बघितलं. तुम्ही जर मला हो रडताय कशासाठी. जीव द्यावा लागेल आता. पण झालं काय मला ते तर सांगा. ऐका ना, माझे जीव खूप खातीवरती व्हायला लागले, प्लीज बोला. अरे माझ्यावरती 10 लाखाच्या चोरीचा आरोप आला. कुठून त्याचे सांग बरं मला. पण 10 लाखाचा चोरीचा आरोप म्हणजे मला केलीच कळलं नाही नाही. मी चोरीच केली नाही ती. अहो मला माहिती तुम्ही चोरी नाही केली, पण असं अचानक आणि झाले तरी का असं मला आता प्रकरण. नोकरीवरून काढून टाकले. 10 दिवसाच्या आत जर नाही पैसे भरले ना तर मला डायरेक्ट जेलमध्ये टाकणार आहे ते. आता कुठं सगळं चांगलं चाललं होतं आणि हे काय मध्येच तुमच्यावरती संकट आलंय. पण तुम्ही तुमचे जे वरिष्ठ वगैरे आहेत तुम्ही त्यांना तरी अरे सगळं केलं ना बाबा. सगळं माझी जेवढं मला करता येईल तेवढं केलं. त्यांनी मला पहिले तडकाफडकी कामावरून मी काढून टाकलं आणि पहिले पैसे भर म्हणे. पण ते कॅमेरे तर असतीलच ना तुमच्या अरे पण ऑफिसमध्ये. नुकसान झालं. ते नुकसान भरपाई मला करायला लावून राहिले म्हणे. ते नुकसान तुझ्यामुळेच झालं म्हणे. तूच जबाबदार आहे त्या गोष्टीला. आता माझी ड्युटी होती ना ती. अरे बापरे, कसं करायचं आता. हे काय झालंय. आता कुठे आपले चांगले दिवस चालले होते, कुठे आपले बँक बॅलन्स कुठे जमा होत होते आणि त्याच्यामध्ये आता हे देवा. आता ते 5 लाख येईल वाट्याला. आता पाहू ते भरून अजून 5-1 लाख लागतील आपल्याला. आपल्याकडे काय राहिलं आता सांग तू मला. काम बी केलं पैसे बी गेले. आणि आपण जर हे नाही भरले तर. नाही भरलं तर जेलमध्ये जावं लागेल. याच्यापेक्षा मी जीव देऊन टाकतो ना. मी जीवच देऊन टाकतो मी असं डायरेक्ट. करू नका, असं करू नका. मी खूप स्वप्न बघितली होती हो की मला घराचं डेकोरेशन पण करायचं होतं आणि त्याच्यासाठी पैसे जमा केलं. सगळ्या स्वप्नाचा चुराडा झाला. काय करू चंपा सांग तू आता मला काय करू. तू 10 दिवसात पैसे द्यायचे. ऐका ना, मी काय बोलते, तुम्ही तुमच्या भावाशी बोलला असता. काय त्याच्याशी बोलावं आता. कोणत्या नाकानं जाऊ त्याच्याकडं. ऐका ना, तशी पण त्यांना तुमच्यावरती खूप माया आहे. ते अरे त्यांना माया आहे पण मग आता आपण वागलो ना तसं. तुझं ऐकलं मी त्याशी असं बोललो नको ते त्याला बोललो. आता मला माहिती होतं काय असं काही संकट एवढं मोठं येणार आहे ते आपल्यावरती. त्याच्यासाठी ना माणसाने माणुसकीनं राहायला पाहिजे माहिती का. म्हणत होतो रे तुला राहू मस्त एकत्र राहू. आज जर आपण एकत्र असतो ना तरी माझ्या डोळ्यात असतोच ते दिलं. ऐका ना, आता पण वेळ नाही गेलेली. ऐका ना, तुम्ही रडू नका. तुम्ही जर रडलं तर मग मी काय करणार. मला पण काही सुचणार नाही. ऐका ना, तुम्ही रडू नका. मी काय सांगते, आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलूया. ते आपल्याला काय प्रेमाने बोलायचं. जेव्हा बोलायची वेळ तेव्हा नाही बोललो आपण. ऐका ना, ते मना नाही करणार. मी माफी मागते बस. मी त्यांच्या पाया पडते. आपण त्यांच्याशी बोलूया ना. नको हे काम कर. त्याला अजिबात म्हणायचं नाही पैशाचा. तू तुझ्या पप्पाला म्हणा आता. अहो माझे पप्पा आता ऍडमिट होते तर ICU चा खर्च त्यांचा 5-6 लाख रुपये झाला. जाऊ दे मग असं करतो मी जीव देतो. जीव दिला की ते केसच क्लोज होऊन जाईल ना. सगळ्यात भारी काम होईल ते. तुम्ही नका ना असं बोलू. आपण काहीतरी मार्ग काढू ह्याच्यातून. काय मार्ग. पैशाचा ढोंग नाही करता येत. कोणी आपल्याला वेळेवरती पैसे देत नाही. तुमचे मित्र वगैरे तर चांगले. काय नाही मित्र कोणतेच मित्र कोणी एकही कामाचं नाही आहे. मी 2-4 जणांना फोन केले होते तर डायरेक्ट सांगता का भाऊ तू पहिले म्हणला असता 4 दिवसापूर्वी म्हणला असता तर दिले असते. ऐका ना, ती आपली
खालच्या साईडची जमीन आहे ना जम- ती विकली तर चाल जमीन विकू, चाल जमिनीचंच पाहू. जमिनीचं करू आणि काही पैसे पण जमिनीमध्ये त्याचं नाव आहे, त्याला विचारावं लागल. त्यानं फक्त आपल्याला करायपुरती दिलेली आहे. मग वडलं पारची जमीन आहे ती तरी कशी काय विकायची? मग ते 2 बैल विकूया आपण. ते बैल विकून किती पैसे येणार आहे? आणि अशा अडीअडचणीच्या वेळेस कोण आपल्याला पैसे देणार आहे त्याच्यावाले? किती दिलं नाही झालं तर 50,000 देईल, किती देणार? त्याच्यावर नाही देणार कोणी. पण काहीतरी करावंच लागेल ना, आपल्याकडे प्रॉपर्टी तर आहे, आपण विकू तर शकतो ना. तुम्ही त्याच वेळेला वेगळं पूर्ण पूर्ण सेपरेटच करून घ्यायला पाहिजे होतं ना. हे तुम्ही एकत्र का ठेवलं अजूनपर्यंत? आता आपण जर असं रडलो तर सगळे भावबंद हसतील. ती वैदिक वाईन काय म्हणाल? लय त्वरेनं वाईने घेतलं म्हणशील. काय रे देवा, हे दिवस आलेत. बरं ते सगळं जाऊ देत. तुम्ही ऐका ना, भाऊजी खूप चांगले आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोला. ते आपलं त्याच्यासाठी ना ऐकतील. बरं का वाढवडले म्हण लावून ठेवले. बाईचं कधी ऐकू नये. बाई राहत्या हाफ डोक्याच्या राहत्या. ह्या असं बाईचं ऐकलं ना ह्या असं संकट आहे त्या पुढं. आता मला मी माहिती होतं तुला का. तुला त्या दिवशी वाईट वाटत होतं. तुला बोललो तुला वाईट वाटत होतं. पण आपलं सगळं चांगलं चाललं होतं ना, आपण खुश पण होतो ना खूप. असं काय मग अरे काही पण होऊ शकतं. कोणी काही आपलं भविष्य पाहतं का? काही पण होऊ शकतं. त्याच्यासाठी माणसानं थोडं लिनतेने राहावं लागतं. बरं ऐका ना, 10 दिवसाची मुदत दिली आहे ना आपल्याला. हो, तर 10 दिवसातला 1 दिवस गेला. राहू दे. तुम्ही चला, आपण भाऊजींकडे जाऊया, आपण त्यांच्याशी बोलूया. चालतं मी नाही. त्यांची माफी मी एक मागते काम बस. करतो, त्याला म्हणून पाहतो बाबा चल माझी जमिनी घेतो. चल पाहते आपल्याला होईल. आता आपल्याला काय म्हणते ना, चालेल, तसं पण चालेल. डायरेक्ट भूमी येऊन जाऊ ऐका आपण. ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ, रडू नका. मी आहे ना तुमच्या बरोबर. चाल ठीक आहे. हा चला. चाल दारबीर बंद करून घे, कुत्र कात्र येईल. चाल चला. काय मग मॅच चालू आहे? चल आप्पा मॅच आराम चालला का? आप्पा हो. आराम चालला का? हा पडलं काय? बस हो, बरे आहात का? मी काय म्हणतो, काय? जमीन विकायची होती माझ्या वाट्याची. जमीन म्हणजे जमीन म्हणजे ती खालची. खालची जमीन म्हणजे माझ्या वाटेल द्यायला ना ती विकायची. आपल्या म्हाताऱ्यानं काय सांगितलं माहिती का? घ्यायची बरी विकायची नाही. त्याचा शब्द ज्यापर्यंत माझा जीव आहे ना त्यापर्यंत मात्र शब्द मी कधी खोटा करणार नाही. माझ्या गळ्यात गळफास आला, मला जीव द्यायची वेळ आली, तू मग ती जमिनीला ठेवून काय बरं करतो? मी काय म्हणता बाई, तुला पैसे दे रे बरं तुला वाढले का तू वाढले का तुला पैसे दिले, जमीन जागा दिली, तू तुमच्या हाताने वाटण्या करले, माग काय राहिले तुमचं? अहो पण वेळ कुणावती काही सांगून नाही मी तुझी नाही ऐकायची म्हणत, मी माझी शिकणार आहे. हा. हा माझी शिकायची. नाही आता ते ना लोक घेतात व्यक्तीने. या बाई भाऊ माझ्यावरती ना, माझ्यावरती येले 10 लाखाचा चोरीचा घोटाळ्याचा आरोप. मला ते जर 10 दिवसात जर नाही भरले तर मला जेलमध्ये टाकणार आहे. हा नाही तर मग मला असं सांग, जर नसेल होत तर मग मी जीव देऊन टाकीतो. ती जमीन राहू दे तुलाच. मग नका ना असं काही बोल. हा मग काय करणार आहे? पर्याय नाही ना. मी काय म्हणतो, तू सुपटा तू काय मांजर बेवडू नको, तू जीव दे, नाही तर काही करते काय मला सांगू नको, पण मी तुला जमीन उठवून देणार नाही. माझ्या बाप असं काय करताय? ते जीव द्यायला निघाले तरी मग तुम्ही जेलमध्ये असं जाऊ बोलताय. का? जीव देऊ का जेलमध्ये जाऊ? तुला काय करू? मी काय वायले गेला ना तुझ्या पद्धतीने तुम्ही काही करा. मग वायली आज नाही उद्या कधी ना कधी निघायचंच होतं ना वायली. हा मी तुझ्या हिश्श्याचं काय घेतलं? माझ्या हिश्श्याचं काय दिलं माहिती तुम्हाला. माहिती का, तुम्ही माझ्या स्वप्नाचा चक्काचूर केला, चक्काचूर. माझे लय मोठे स्वप्न बरं, होते. ऐका ना, भाऊजी मी काय सांगते, सगळी चुकी माझी आहे. मी सांगितलं ना हे सगळ्या गोष्टी निवाडा करा, पण आता आमची वेळ आली. Please माझ्या आम्हाला बाबा मदत पैसे करा. भर तुझ्या नवऱ्याची. अहो, माझा बाप आजारी होता. एवढं माग आहे ना, त्याचा भाऊ काय अडचण त्याच्या पोत येऊन देत नव्हता. त्याला अजून गुण वार लागून देऊन नव्हता. म्या सगळं मी रेटून न्यायचो, कोणाकडून घ्यायचो कोणाकडून द्यायचो तुम्हाला माहिती होऊन देत नव्हतो. मला सगळं मान्य आहे, पण आता प्लीज भाऊजी आम्हाला मदत करा. आम्ही बाप्पा, खूप अडचणीमध्ये आहोत. संकट आलं ना, संकटात काहीतरी करावंच लागणार आहे मला. मला दुसरा काही पर्याय नाही. नाही तर मग पैसे असतील तर पैसे तू घे जमीन. हा आता काय करणार आहे? हा? त्या जमिनी करता कचेरी कोर्टात जायचंच नाही. मग ज्यापर्यंत आपलं म्हातारीचं स्वप्न पुरे होते नाही ना त्यापर्यंत ना जमिनीचा विषय घ्या. आपण त्या स्वप्नासाठी आता मी काय मरू का? आता का जेलमध्ये जाऊ? मला सांग ना तू. बरं तुझ्या झालं काय नेमकी? अरे कंपनीमध्ये काय ते कोणच्याने घोटाळा केला, काय केला, माझ्यावरती 10 लाखाचा आरोप आला तो चोरीचा डायरेक्ट. म्हणे तू घोटाळा केला, तू पैसे खाल्ले म्हणे. जर नाही दिले 10 लाख रुपये तर तुला एक तर जेलमध्ये टाकू. बरं मग तू एवढं काला खायचे मग? खाल्लेच नाही ना. अहो तुमचा भाऊ खाल्लेच कसा वाटतो नाही. का तुम्हाला?
नाही ना पण आता कसं आहे, पण घरात कधी हिच्या व्यतिरिक्त कधी पैसे खर्च केले नाही मी माझे 1 रुपया खर्च नाही तो तर केस टाकायची ना मला काय केस टाकणार आहे ते आता सगळे पुरावे माझ्या विरोधात आहे हं? मला वाटलं तो करतोय का माझ्या डुप्लिकेट साहेब हे सगळं घेऊन टाकलं त्यांनी मला काय माहिती का बा पैशाच्या याच्यावरती सहाय्य घेऊन राहिला मी दिल्या त्या सगळ्या सहाय्य करून दिल्या तुला एक डोकं लावतो काय तुझ्या बायकोचे डागडागिने मोड तरी होणार नाही सासू डागडागिने तरी होणार नाही पैसे हं? डबल कमी जास्त जीवाचं काय हा 5 लाख तू गाप नको लय चुटचुट करू मध्ये उंदरावानी माणूस आहे ना माणूस बोलत झालं बाहेर तोंड नाही गावलं मध्ये तिथं तो तोंड फोडीन ना लयच बेकार खोड लागेल तिला भुकलीच मध्ये लगेच तर माय मी ठरीन द्यायचं का नाही द्यायची माझा भाऊ आहे. भाऊजी खरंच आम्हाला काहीतरी मदत करा आणि ह्या मार्गातून आम्हाला काढा. जिरली तिची जिरली तिनं माझी जिरून बाबू, घेतली समा हं. आता याच्यात तर काय माग काय मार्ग लिहू शकत नाही माग आता सध्या पैसे नाही आणि जमीन तर नाही ओपून देणार जमीन नाही पण आम्ही ओपायला गेलो तुमच्या नावावरती पण दोघांच्या नावावरती जमीन उद्या आहे ना, मग तुम्हाला कसं पोर करणार? सोड झालं त्या पोराला कोणत्या तोंडा का पाहायचं कोणत्या तोंडा का पाहायचं जर मीच नाही राहिलो तर ते पोर सर व्हाईल कुठून हं? तो मी जर जेल मध्ये गेलो तर ते पोर कुठून होणार आहे म्हणा तू त्याला जमीन एवढी आणि मला जमीन नाही तो म्हणा बदला आमची जमीन तो मुरगाळली खाली म्हणजे तो मला वैर काल तयार होईल परत वर काळाचं काय नाही बाबा काहीतरी निर्णय घे त्याच्यापेक्षा आता हाय ना अशीच आहे ना तू कोणा गुलचं पाचार कर्मामध्ये मिटव उचल कोणीच देऊ नाही राहिलं आडे अडचणीच्या काळात कोणीच देत नाही पैसे का बरं देते नाही नाही देऊ राहिले कोणी मी गण जाण्याला मदत केली 5,000 रुपयेची गोष्ट वेगळी आहे. अगं 10 मिनिटं अगं शिरपतराव गावात गेला तर 10 मिनिटं 10 लाख रुपये गोळा करीत होता मग तू देईल बी आहे कार बरं तुझं आता तू लोकांना देईल बी आहे एक मग काम तुला करा, देतील तुम्ही उसने घ्या आम्ही नंतर तुमचे पैसे देतो हवं तर तसं पण करू शकतो. तुम्हाला देतात ना लोक पैसे लगेच 10 लाख रुपये नाही, आम्हाला 10 लाखचीच गरज आहे. द्यायला देईन ते द्यायला नाही पण तुझ्या नावर कंपनीला बडेली तर माझ होला बडेल तर काय अहो, व्हायचं माझा नवरा आहे मग तुमचा भाऊ नाही का तो? भाऊ आता ना बर का आप्पा भाऊ आता मी ज्यापर्यंत माझ्या शब्दा पुढे नव्हतं जात ना त्यापर्यंत तिथे किती मान संकट एवढे ते निस्तारणारा होतं अहो, पण ते शिरपतराव झालं गेलं जा ना तुम्ही विसरून आता मदत करा. तुमचा भाऊ अडचणीमध्ये आहे. हो भाऊजी असं काय करताय कमळी समजव ना तुझ्या नवऱ्याला. आप्पा ऐका ना काहीतरी करावं. नाही बा आपण वर हात केले भाऊ सगळे बरं का मला कोणाचीच अपेक्षा नव्हती मला फक्त तूच मदत करू शकतो मी एवढ्या अपेक्षेने आलोय बाबा करायचं तर कर नाही तर मग जाऊ दे मी काय उद्याचं काय सूर्य पाहणार नाही मी आज करून टाकेल काहीतरी जीवनात माझं. नाही तू काय करणार आहे जीव देऊन टाकेल माझं काय हो, करणार आत्महत्या करतील ते. आत्ताच काहीतरी जीवाचं बरं वाईट करून एवढी घेणार इज्जत होते. गेल्यापेक्षा मग ते बरं ना इज्जतीत मरल तर कमीत कमी हा मी गेल्यावरती ते केसही क्लोज होऊन जाईल भाऊजी प्लीज काय करते कमळे माझी चूक आहे. तुम्ही मला शिवीगाळ करा ना मला बोला तुम्ही पण भावाला मदत करा. असतील पैसे ते देऊन टाका ना. पैसे मी वाटून दिले घरात काही नाही राहत सर म्हणजे एक काम कर हम्म. जरा शहाणा बन हा एवढा तर करतो मी मदत हम्म. तिथे गांग्या कसं आहे मी गांग्याला फोन करतो हम्म. आणि ते किती पैसे भरायचे 5 लाख रुपये आहे माझ्याकडे 5 भरायचे 10 लाख भरायचे टोटल 5 आहे ना तुझे 5 तुला खर्च राहून दे त्याच्याकडून 10 लाख घेऊन जाय देईल का तो माझं नाव सांग अजून शिरपतरावचं नाव विकत आहे गावात नाव अजून कोणत्या दारात गेलो त्यांना परत लावेल नाही मला का याला यावर ज्याच्यापासून यावर लाईन आहे ना त्याला तोटा नाही पाहिलं का माझे विचार चांगले विचार शेवटी भाऊच काम आला ना भाऊजी माझं चुकलं खरंच माझं चुकलं. जाय त्याच्या कुठं काय कोण पैसे घे आणि काय ते भरायचं बरं आणि लागले तर अजून घे जीवाचं काय करू नको अरे माय फाटा काय केलं तू बरोबर आहे हा शेवट या बॉटलची करून या बॉटल मग त्या बॉटल करून या बॉटल येत नाही ना काय राहत तेच हिला मी सांगत होतो पहिलेच तू याड्यावानी करू नको हे रक्ताचे ना ते हे रक्ताचे ना ते कधी तोडायचे नाही रक्त ना ते जोडायचे राहते उद्या तुम्ही आला तर मी कोणत्या भाऊ मग हं? काय राहतं समा तुमच्या करता मी माझे लय मोठे स्वप्न होते तुम्ही ते साकणाचा चक्काचूर केला अब तुमच्या पायावर तुम्ही दगड फाडून घेतलाय ते तर आमची काही चूक नाही मजा ती माझं चालू होतं मजा ती काय झालं माहिती का ते झालं नाही मी कमीत कमी 5-25 जणांना फोन केला सगळ्या जोडीदाराला फोन करून पाहिले एकही मला पैसे द्यायला कारण 1 रुपये म्हणते 10-5 हजार घेऊन जा 10-5 हजाराचं घेऊन काय करणार आहे मी अरे एका एका पेनवरून एका वय पोराचे शिक्षण केले हां आले एकाला कॉल हा का आलं मिलिटरीचे कॉल आले बरं झालं बा हा जाणार आहे तू
चला ना आपण त्यांच्याकडे जाऊया. जा मग त्या गांग्याकडून पैसे घे बरं टाक. बरं का आपण खरंच लय उपकार झाले. अजून लागते का पैसे नाही? नाही नाही काय नाही, तेवढं 10 लाखामध्ये होऊन जाईल. आणि एक काम कर, ते कंपनीवर काय मी काढून टाकलं त्यांनी मला. तिचं पाणी सोड हा आणि शेतीमध्ये बिलक आणि नसेल शेतीत ना तर मी गावातून पैसे काढून तुला कधी कंपनी टाकू छोटी मोठी जाय. पाहिलं असं राहतं भाऊ. कमळ मला माफ कर प्लीज. भाऊजी मला माफ करा. मूर्खपणा याच्यामुळे झाला. मी इच्छा नव्हती, पण जाऊ दे आता जे झालं ते झालं. ते झालं हा, काय हरकत नाही. येतो मी पहिले आज ते पैसे घेतो गंगाराम कडून आणि देऊन येतो. बरं हा? जातो आम्ही लगेच. मी त्याला फोन करू हो सांग. हो चाल. हॅलो गंगाराम, आमचा समय येऊन राहिलाय. त्यावर कांदे ओपले ना, तुम्हाला 20 लाख रुपये आले ना, 10 लाख रुपये दे त्याला. मी तुला देतो 2-3 दिवसांना. बरं 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 चालेल ठेव देतो. चल दे वाढून चल. हो चला. आय 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 काय भाजी बनवली ग?